कागल तालुका मतदारसंघामध्ये भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही या ठिकाणी मी देते। खरं तर मला खूप आनंद झाला, ज्यांच्यासाठी हडाची काढं रक्ताचं पाणी केलं एवढ्या वर्ष त्यांच्याकडून न्याय मिळाला नाही, पण आज खरंच मनापासून आनंद होतोय की आमचे नेते आदरणीय संजय दादा आणि आमचे नेते आदरणीय प्रवीण दादा यांच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं खंबीर नेतृत्व म्हणजे आमचे बालाजी दादा खरं तर स्वतःला दिलेली उमेदवारी त्यागून जेव्हा आपण एखाद्या चांगल्या कर्तृत्ववान माणसाला त्यांच्याकडे देणं ह्याच्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं आणि आजपर्यंतच्या काळात जे मोठं मन बघितलं नाही ते आज बालाजी दादांच्या रूपाने आम्हाला बघायला मिळालं। येणाऱ्या काळात ज्या जिथं असेल तिथं 100% प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि इथून पुढे सुद्धा जिथं आहे तिथं 100% प्रामाणिकपणे राहून हा मंडलीगट अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढवण्याचा मी 100% प्रयत्न केला। तर बघायला गेले तर गेले 2-3 दिवस या सगळ्या घडामोडी असताना मग तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल आजपर्यंत माझी आणि दादांची भेट झाली नाही। फक्त केलेलं काम आणि ह्याच्या आधी आमच्या घराण्याला दादांच्यासाठी आदरणीय स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्यासाठी करायला मिळालेलं काम या सगळ्यावर विश्वास ठेवून मला दादांनी संजय दादांनी माझ्यापर्यंत या मागायला असं सुद्धा म्हणलं नाही। खरंच एखादा नेता अशाही मोठ्या मनाचा असतो ते आज आम्हाला या निमित्तानं कळालं आणि जसं दादांनी सांगितलं तसं येणाऱ्या काळात या कागल तालुका मतदारसंघामध्ये भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही या ठिकाणी मी देते।